नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 विजयनगर आणि बहामनी साम्राज्य याबद्दलची माहिती पाहत आहोत. आणि कालच्या पिरियडमध्ये आपण विजयनगर साम्राज्याचा शासक जो कृष्णदेवराय आणि या कृष्णदेवरायच्या शासन काळाबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासली. आणि या विजयनगरच्या साम्राज्याबद्दलची माहिती पाहत असताना विजयनगरचं साम्राज्य जे 1336 मध्ये स्थापन झालं आणि या साम्राज्याचा जो संस्थापक हरिहर आणि बुक्का या दोन शासकाबद्दलची माहिती पाहिली. आणि कृष्णदेवराय जो 1509 ते 1530 पर्यंतच्या शासन काळामध्ये त्यांनी केलेलं विजयनगरच्या साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून दिलं आणि इतिहासामध्ये हा महान पराक्रमी शासक विजयनगरचा शासक म्हणून ओळखला जातो त्याबद्दलची माहिती पाहिली. आज आपण प्रकरण क्रमांक 4 मधील जे बहामनी साम्राज्य आहे, जे विजयनगर आणि बहामनी असं नाव ज्या आपल्या प्रकरणाला दिलं आहे, प्रकरण क्रमांक 4, आणि हे प्रकरण हे शेवटचं प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये जे विजयनगरची माहिती आतापर्यंत पूर्ण पाहिली. आज आपण जे बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्याबद्दलची पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. तर दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण साम्राज्य जे बहामनी साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. आता या बहामनी साम्राज्याची माहिती पाहण्या अगोदर ज्या बहामनी साम्राज्याची स्थापना किंवा बहामनी साम्राज्य का निर्माण झालं याची सुद्धा कारणे आहेत. तर जे दक्षिण भारतामध्ये हिंदू राज्याचं पतन झालं किंवा ती हिंदू राज्य नष्ट झाले होते, ज्यामध्ये अलाउद्दीन खिलजीने आणि मोहम्मद तुगलकाने दक्षिण भारतावर स्वाऱ्या केल्या. आणि त्या स्वाऱ्यामध्ये जे काही देवगिरी, दक्षिणेतील वारंगळ, देवगिरी, होयसळ, मदुरा हे जे राज्य होते ते पूर्णपणे नष्ट झाले होते. त्याचबरोबर जे काही इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यात आला होता आणि तत्कालीन स्थितीमध्ये जे हिंदू राज्याचं पतन झाल्यामुळे जे उत्तरेतल्या मुस्लिम शासक हे दक्षिणेमध्ये येत होते. आणि अशा स्थितीमध्ये दक्षिणेतले जे शासक होते त्यांनी एकत्र येऊन एक नवीन राज्य निर्माण करण्याची एक महत्त्वाकांक्षा दाखवली. त्यानंतर दुसरं एक कारण होतं की मुस्लिमांचे दक्षिणेत वर्चस्व, म्हणजे उत्तर भारतात 8व्या शतकापासून व दक्षिण भारतात 13व्या शतकापासून ज्या काही इस्लामांचं आक्रमण किंवा स्वाऱ्या होण्यास प्रारंभ झाला. आणि हे स्वाऱ्या करण्याचं जे काही आक्रमण करण्याचं कारण म्हणजेच या ठिकाणची संपत्ती मिळवणे, धर्मप्रसार करणे, व्यापार उद्योग यामध्ये भाग घेणे. अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद तुगलकाने दक्षिणेमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे जे आक्रमण होत होते अशा वेळेस उत्तरेतून दक्षिणेमध्ये आलेले जे काही इस्लाम सरदार यांनी एकत्र येऊन मोहम्मद तुगलकाविरुद्ध एक कट कारस्थान किंवा विद्रोह करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीमध्ये एक नवीन साम्राज्य म्हणजे त्याला बहामनी साम्राज्य अशा स्वरूपात निर्माण करण्याची जी महत्त्वाकांक्षा ही मुस्लिम सरदारामध्ये निर्माण झाली. नंबर 3चं कारण सुलतानशाहीची घराणी धोरणं. आता दिल्लीच्या शासकाने दक्षिण भारतामध्ये ज्या सरदारामार्फत विजय मिळवला होता, पण या सर्व विजयाचं श्रेय ज्या काळामध्ये अलाउद्दीन खिलजी, त्याचबरोबर मलिक काफूर यांच्या नेतृत्वाखाली जे दक्षिणेमध्ये राज्य जिंकलं गेलं, त्यानंतर मोहम्मद तुगलक असेल त्यांनी दक्षिणेमध्ये राजधानी निर्माण केली आणि उत्तर भारतात ची सत्ता सोडून देऊन दक्षिण भारतामध्ये येऊन सत्ता निर्माण करण्याचं काम सुलतानाने केलं. अशा स्थितीमध्ये दक्षिणेतील जे प्रबळ सरदार होते त्यामध्ये इस्माईल खान यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून 1347 मध्ये नवीन एक साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा पुढे केली सर्व सरदारांना आणि त्यातूनच बहामनी साम्राज्य निर्माण झालं. पुढचं कारण होतं दक्षिणेतील अमीरान ए सदा, म्हणजे दक्षिण भारतातील जे प्रबळ सरदार होते त्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये गुजरातमध्ये जे तगी होते यांनी मोहम्मद तुगलकाविरुद्ध आक्रमण करण्यास प्रारंभ केले, छोटे मोठे विद्रोह करण्यास प्रारंभ केला. आणि अशा स्थितीमध्ये दक्षिणेतले जे सरदार सामंत होते त्यांना एकत्र करून तत्कालीन स्थितीमध्ये स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करण्याचं आणि सुलतानाविरुद्ध बंड करण्याचं जे धोरण दक्षिणी सरदाराने केलं आणि त्या उद्देशानेच दौलताबाद
या ठिकाणी इस्माईल खान यांच्या नेतृत्वाखाली बहामनी साम्राज्य स्थापन झालं. त्यानंतर पाचवं कारण होतं विजयनगरचा उदय. मुहम्मद तुघलकाने ज्या कंपिलेच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्यानंतर हरिहर आणि बुक्का याला कैद करून घेऊन गेलं, पण दक्षिणेमध्ये विद्रोह बंड होत होते. अशा स्थितीमध्ये हरिहर आणि बुक्काला दक्षिणेतले जे काही विद्रोह थांबवण्यासाठी म्हणून पाठवलं. पण त्यानंतर या हरिहर आणि बुक्काने स्वतःचे नवीन साम्राज्य निर्माण केलं होतं 1336 मध्ये, विजयनगरचं साम्राज्य. आणि हेच साम्राज्य पुढे इस्लाम शासक किंवा सरदार, मुस्लिम सरदार जे होते त्यांना आवडणारं नव्हतं आणि विजयनगरच्या साम्राज्याला नष्ट करणे ही सुद्धा महत्त्वाकांक्षा ही बहामनी साम्राज्याची होती. आणि शेवटी या बहामनी साम्राज्याच्या सर्व शासकांनी या विजयनगरच्या साम्राज्याचा शेवट सुद्धा केला होता. आणि शेवटचं एक कारण ठरलं गेलं की हसन गंगूचे कौशल्य. हसन गंगू बहामनी हा एक श्रेष्ठ मुस्लिम सरदार होता. त्याच्यामध्ये संघटन क्षमता होती, पराक्रम होता आणि दक्षिणेतला एक मातब्बर सरदार म्हणून ओळखला जात होता मुहम्मद तुघलकाच्या शासनकाळामध्ये. आणि अशा वेळेस तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या कार्यकौशल्य आणि बळाचा वापर करून सर्व सरदारच्या मदतीने बहामनी साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्याचं काम हसन गंगू बहामनी यांनी केलं. आणि 1347 मध्ये स्वतंत्र असं बहामनी साम्राज्य हे उदय झाला. हे होते बहामनी साम्राज्याच्या उदयाची कारणे. पण आता प्रत्यक्ष आपण बहामनी साम्राज्य जे मुहम्मद तुघलकाच्या शासनकाळामध्ये दक्षिण भारतामध्ये निर्माण झालेलं साम्राज्य म्हणजे बहामनी साम्राज्य. आणि या बहामनी साम्राज्याचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये 1347 मध्ये जे बहामनी साम्राज्य निर्माण झालं त्याचं कारण म्हणजेच जी दिल्लीची सत्ता कमकुवत झाली होती. आणि त्या सर्व कारणाची कारण म्हणजे दक्षिणेमध्ये ती प्रतिक्रिया किंवा दक्षिणेमध्ये अनेक उठाव होण्यास प्रारंभ झाला. आणि दक्षिणेमधले जे उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये आलेले सरदार सामंत यांनी स्वतंत्र होण्याची त्यांची एक महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. आणि अशा स्थितीमध्ये दक्षिणेमध्ये जो मुहम्मद तुघलकाविरुद्ध सतत उठाव होण्यास प्रारंभ झाला. अशा स्थितीमध्ये दक्षिणेतले जे काही सरदार किंवा जे अमीर म्हणून ओळखले जात होते त्यांनी एकत्र येऊन दौलताबाद, ज्या ठिकाणी मुहम्मद तुघलक हा त्याचे शासन किंवा त्याची राजधानी म्हणून ओळखली जात होती, तेथे एकत्र आले आणि स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यावर आपल्यापैकीच एक म्हणजेच इस्माईल मुख याला राजा म्हणून नेमलं. आणि हा इस्माईल मुख हा तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण भारतातील सर्व जे काही सामंत असतील किंवा जे काही सर्व लोक असतील सरदार यांचं नेतृत्व करणारा एक नेता म्हणून त्याला निवडलं गेलं. पण तो काही काळ राहिला कारण त्याचं वय कमी होतं, वय जास्त होतं, तो वृद्ध होता. आणि त्याच्या जागेवर पुन्हा हसन उर्फ जफर खा नावाच्या एका योग्य व्यक्तीची निवड बहामनी साम्राज्याचा शासक म्हणून नेमण्यात आलं. आणि अशा स्थितीमध्ये जो जफर खान यांनी 1347 मध्ये स्वतःची एक स्वतंत्र शासन व्यवस्था निर्माण केली आणि त्यालाच हसन गंगू बहामनी उर्फ मुझफ्फर अलाउद्दीन बहमन शाह म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि ही पदवी धारण केल्यानंतर स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं, त्यालाच बहामनी साम्राज्य म्हणून दक्षिण भारतामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं. आता हसन गंगूच्या प्रारंभीच्या आयुष्याबद्दल निश्चित माहिती नाही, पण ज्या फरिस्ता नावाच्या लेखकाने नोंदीनुसार हसन गंगू हा दिल्ली येथे गंगू नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी वाढला होता. आणि हसन आपल्या कर्तबगारीच्या बळावर तत्कालीन स्थितीमध्ये जे सल्तनत घराणे होते त्या सुलतानाच्या दरबारापर्यंत सेवा बजावण्याचं काम केलं. त्यांनी आपल्या कर्तबगारीच्या बळावर दक्षिणेतल्या तत्कालीन स्थितीमध्ये सुलतानाच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचला. पुढे सुलतानाने त्याला दक्षिणेमध्ये सुभेदाराच्या मदतीला पाठवलं आणि तो त्यांनी दक्षिणेमध्ये जे काही सुलतानाविरुद्ध जे उठाव करणारे लोक होते, अमीर ई सदय यांच्यासोबत एकत्र आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र राज्याची घोषणा केली.
आणि एक स्वतःचं राज्य निर्माण केलं. जो इस्माईल मुख हा स्वतः राजा बनला किंवा सुलतान झाला होता, परंतु त्याच्याऐवजी पुढे हसनला सुलतान म्हणून घोषित करण्यात आलं आणि तोच हसन म्हणजे जाफर खान किंवा जफर खान म्हणून त्याला नाव दिलं गेलं. आणि 12 ऑगस्ट 1347 मध्ये तो सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर त्याचं पुढं नाव पडलं गेलं अलाउद्दीन हसन बहामनी असं नाव पडलं गेलं. आता या सर्वप्रथम या बहामनी साम्राज्य हे निर्माण होण्याचे कारण पाहिले आणि जे अलाउद्दीन हसन बहामनी जो तत्कालीन स्थितीमध्ये शासक बनला गेला बहामनी साम्राज्याचा. सर्वप्रथम या बहामनी साम्राज्याचा जो गट दक्षिणेमध्ये निर्माण झाला होता, तत्कालीन स्थितीमध्ये सर्व सरदार सामंत एकत्र येऊन मुस्लिम सरदार यांनी इस्माईल खानला आपला नेता निवडलं, पण तो वृद्ध असल्यामुळे पुढे त्यांनी हसन उर्फ जफर खा, त्याला जाफर खान सुद्धा म्हटलं जातं, त्याच्याकडे सत्ता सोपवली आणि तो बहामनी साम्राज्याचा संस्थापक, त्याचबरोबर बहामनी साम्राज्य त्याच्या हाती सोपवलं गेलं आणि त्यांनी 1347 मध्ये स्वतंत्र अशा बहामनी साम्राज्याची निर्मिती केली. आणि या बहामनी साम्राज्याची निर्मिती केल्यानंतर दक्षिणेमध्ये एक ज्या काही दक्षिणेतल्या अमीर लोक किंवा जे काही सरदार होते मुस्लिम सरदार यांनी एकत्र येऊन निर्माण केलेलं हे बहामनी साम्राज्य हे दक्षिणेमध्ये उदयाला आलं. आता आपल्याला या सिलेबसमध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये बहामनी साम्राज्यातील 3 शासकांची माहिती पाहिजे. त्यामध्ये अलाउद्दीन हसन बहामनी, त्यानंतर मुहम्मद शाह प्रथम आणि वजीर मुहम्मद गवान या 3 व्यक्तीची माहिती पाहिजे. तर आज आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली ती बहामनी साम्राज्याच्या उदयाची कारणे बघितली, त्याचबरोबर बहामनी साम्राज्य निर्माण का झालं किंवा त्याचे कारणे सुद्धा पाहिली आणि त्यानंतर जे काही बहामनी साम्राज्य हे निर्माण होत असताना ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याबद्दलची माहिती पाहिली. आता प्रत्यक्ष आपण ज्या काही बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्याचा संस्थापक अलाउद्दीन हसन बहामनी किंवा ज्याच्या कालखंडामध्ये बहामनी साम्राज्य निर्माण झालं 1347 मध्ये, त्या अलाउद्दीन हसन बहामनी याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता अलाउद्दीन हसन बहामनी हा तत्कालीन स्थितीमध्ये जो बहामनी साम्राज्याचा पहिला शासक, ज्यांनी दक्षिणेमध्ये एक इस्लामी सरदाराच्या मदतीने स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. आता याबद्दलची माहिती पाहत असताना जो हसन गंगू बहामनी, अलाउद्दीन हसन गंगू बहामनी या नावाने ज्याला ओळखलं जातं, त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण भारतातील मोहम्मद तुघलकाची अस्थिर सत्ता लक्षात घेऊन स्वतंत्र शासन व्यवस्था निर्माण केली. आणि जी शासन व्यवस्था निर्माण होत होती, सर्वप्रथम या सर्व सामंताचा जो नेता इस्माईल मुख यांनी दक्षिणेमध्ये या सर्व सरदारांचं नेतृत्व केलं. तो वयोवृद्ध असल्यामुळे पुढे तीच सत्ता म्हणजे त्याचीच सत्ता हसन नावाच्या एका योग्य व्यक्तीकडे देण्यात आली आणि याच हसन बहामनीने 1347 मध्ये मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह ही पदवी स्वतःला धारण केली आणि बहामनी साम्राज्याची एक स्थापना करण्याचं काम केलं. आता या अलाउद्दीन हसन बहामनी बद्दलची माहिती पाहत असताना दक्षिणेमधल्या ज्या बहामनी सुलतान ज्याने 1347 मध्ये स्वतंत्र जी बहामनी सुलतानशाही जी बहामनी साम्राज्य निर्माण केलं, त्याच्या जीवनाबद्दलची माहिती पाहत असताना तो एक हुशार, धोरणी आणि तत्कालीन स्थितीमध्ये सर्व सामंतामध्ये एक योग्य असा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम त्याने स्वतःला जाफर खान हे नाव मिळाले होतं आणि पुढे त्यांनी 12 ऑगस्ट 1347 मध्ये सत्तेवर आल्यानंतर अलाउद्दीन हसन असं नाव धारण केलं आणि जी स्वतःची शासन व्यवस्था किंवा जे काही आपलं राज्य
आणि या राज्याची राजधानी गुलबर्गा या शहरामध्ये नेली आणि गुलबर्गा ही बहामनी साम्राज्याची राजधानी ठरली गेली आणि गुलबर्गा या शहरालाच हसनाबाद असे नाव त्यांनी दिले आणि ती राजधानीचं शहर म्हणून घोषित केलं आणि आपल्या राज्याला त्यांनी बहामनी हे नाव दिलं. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जो अलाउद्दीन हसन बहामनी यांनी आपल्या मालकाच्या किंवा जे धनी म्हणून ओळखला जातो त्याला ज्यांनी पालनपोषण केलं त्याच्या नावाची आठवण राहावी म्हणून त्यांनी आपल्या साम्राज्याला बहामनी साम्राज्य असं नाव दिलं गेलं असं इतिहासामध्ये अनेक जण म्हणतात, अनेक इतिहासकार मांडतात. त्याचबरोबर त्यांनी जे नाव दिलं त्यामध्ये जे मत मांडलं गेलं त्यामध्ये एक मत आढळून येत नाही. कारण पर्शियाचा एक राजा होता बहामनी बिन इस्फादियार आणि त्याच्या नावावरून हसनने आपल्या सम्राटाचं नाव बहामनी असं नाव ठेवलं असावं असं सुद्धा मानलं जातं. आणि त्या व्यतिरिक्त दुसरे एक डॉक्टर श्रीवास्तव यांच्या मते हसन गंगू बहामनी म्हणून ओळखला जातो त्याचं त्याच्या धर्म परिवर्तन झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं गेलं असावं असं सुद्धा मानलं जातं. पण अलाउद्दीन हसन बहामनी याच्या वैयक्तिक आयुष्याचं किंवा त्याच्या कारकिर्दीचा विचार करता अलाउद्दीन हसन बहामनी हा हुशार व धोरणीवर्तीचा होता. त्यांनी प्रारंभी हिंदू राजाबरोबर मैत्री संबंध निर्माण केले. त्याचं कारण काय होतं तर बहामनी साम्राज्य टिकून ठेवता येईल. प्रारंभीच्या काळामध्ये बहामनी साम्राज्य हे हिंदूच्या राज्याविरुद्ध आक्रमण न करता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावं आणि स्वतःचं राज्यव्यवस्था टिकून ठेवावी यासाठी म्हणून सर्वप्रथम मैत्री करण्याचं काम केलं. परंतु त्याचं आसन किंवा त्याची साम्राज्य भक्कम बनल्यानंतर त्यांनी हिंदू राज्याविरुद्ध आक्रमण करण्याचं धोरण आपलं आणि त्यांनी आपल्या राज्याच्या सीमा किंवा साम्राज्य विस्तार करण्याचे धोरण त्यांनी आखलं. अशा स्थितीमध्ये त्यांनी बहामनी साम्राज्याचे 4 भाग केले, त्याला तरफ म्हणून ओळखले जाते आणि राज्याची जे कारभार योग्य पद्धतीने सुरळीतपणे चालावा यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये हसन गंगू बहामनी यांनी गुलबर्गा, दौलताबाद, वराड आणि बिदर हे 4 महत्त्वपूर्ण असे विभाग पाडले आणि हेच विभाग पुढील काळामध्ये बहामनी साम्राज्याचे वेगवेगळे भाग आणि या भागामधून बहामनी साम्राज्याचं प्रशासन किंवा जे कारभार चालण्यास प्रारंभ झाला. आता या हसन गंगू बहामनीने बिदर असेल, मालखेड, गोवा, दाभळ, कोल्हापूर आणि तेलंगणा या ठिकाणचा प्रदेश जिंकून घेतला आणि हा सर्व प्रदेश बहामनी साम्राज्यामध्ये जोडला आणि अशा स्थितीमध्ये त्याचं राज्य पूर्वेकडे दौलताबाद ते भोगीपर्यंत, उत्तरेकडे वैनगंगा नदीपासून दक्षिणेमध्ये कृष्णा नदीपर्यंत असा हा त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार किंवा त्यांनी वाढ केली होती. आणि या हसन गंगू बहामनी याच्या शासनकाळाचा जर विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये 1347 ते 1358 जवळपास 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे बहामनी साम्राज्य याचा विस्तार केला, 4 भाग केले आणि या 4 भागामध्ये स्वतंत्र अशी बहामनी साम्राज्याची प्रशासन व्यवस्था राबवली. आणि असा हा हसन गंगू बहामनी यांनी आपल्या शासनकाळामध्ये सर्वप्रथम त्यांनी जी गुलबर्गा येथे स्वतःची राजधानी, दौलताबादहून गुलबर्गा या ठिकाणी स्वतःची शासन व्यवस्था म्हणजेच राजधानी निर्माण केली आणि याच गुलबर्ग्याला हसनाबाद म्हणून सुद्धा नाव दिलं गेलं. पुढे तत्कालीन स्थितीमध्ये या हसन गंगू बहामनीने जे कंधार असेल, बिदर असेल, मान्यखेड या वेगवेगळ्या भागावर विजय मिळवण्याचं काम केलं. गोवा, दाभोळ, कोल्हापूर, तेलंगणा अशा विविध प्रदेशावर जी सत्ता निर्माण झाल्यानंतर या सत्तेवर नियंत्रण प्रस्थापित करता यावं यासाठी दौलताबाद असेल, गुलबर्गा, बिदर, वराड असे प्रशासकीय भाग केले आणि या सर्व बाबीमुळे तत्कालीन स्थितीमध्ये हसन गंगू बहामनीचा शासनकाळामध्ये केवळ 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी बहामनी साम्राज्याचा विस्तार दक्षिणेत आणि अनेक
दक्षिण आणि उत्तर भागामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये करण्याचं काम केलं. शेवटी इसवी सन 1358 मध्ये जो अलाउद्दीन हसन बहामनी, जो बहामनी साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो, याचा मृत्यू झाला. आणि केवळ 11 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी बहामनी साम्राज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान दक्षिणेमध्ये निर्माण करून दिलं. आणि त्याच्या या कार्यावरून इसवी सन 1347 ते 1358 या 11 वर्षाच्या काळामध्ये जे बहामनी साम्राज्य दक्षिणेमधलं एक महत्त्वपूर्ण साम्राज्य म्हणून ओळखले जाऊ लागलं. पुढे याच बहामनी साम्राज्याचे काही शासक होऊन गेले आणि त्या शासकाच्या आधारेच पुढे बहामनी साम्राज्य वाढत गेलं. आणि याच बहामनी साम्राज्यातून अन्य 5 शह्या म्हणजे नवीन राज्य निर्माण झालं. ते दक्षिणेमध्ये बऱ्याच कालखंडापर्यंत एक स्वतःचं आधिपत्य निर्माण करण्याचं काम केलं. ज्या बहामनी साम्राज्याची स्थापना अलाउद्दीन हसन गंगू बहामनी यांनी केलं, ते शासनकाळ म्हणजेच 1347 मध्ये त्यांनी स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. जर बहामनी साम्राज्याचा जर विचार करता 1346 पासूनच बहामनी साम्राज्य निर्माण करण्यासाठी दक्षिणेतल्या सर्व सामंत एकत्र येऊन मुहम्मद तुघलकाविरुद्ध जे दक्षिणेमध्ये आक्रमण उठाव करायचा प्रारंभ केला. आणि या सर्वांमध्ये सर्वप्रथम या हसन गंगू बहामनीने स्वतंत्र एक शासन व्यवस्था निर्माण केली आणि ती प्रभावीपणे दक्षिण भारतामध्ये टिकून ठेवण्याचं काम केलं. तर आजच्या पिरियडमध्ये आपण जे बहामनी साम्राज्य किंवा बहामनी राज्य म्हणून ओळखलं जातं, बहामनी राजवट, आणि या बहामनी राजवटीबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम बहामनी साम्राज्य आणि त्याचबरोबर बहामनी साम्राज्यातील महत्त्वपूर्ण जो शासक किंवा बहामनी साम्राज्याचे संस्थापक अलाउद्दीन हसन बहामनी याबद्दलची माहिती सविस्तरपणे पाहिली. तर आपल्या उद्याच्या पिरियडमध्ये आपण ज्या बहामनी साम्राज्य आणि या बहामनी साम्राज्याच्या ज्या दुसरा शासक, त्याला मुहम्मद शाह प्रथम म्हणून ओळखलं जातं, याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर मुहम्मद गवान हा बहामनी साम्राज्यातला जो वजीर म्हणून ओळखला जातो होता, त्याबद्दलची माहिती आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.